हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या अजून एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आणि परत एकदा आज आम्ही चाललेलो आहे एका शोसाठी. पुनरच्या पुढं शो आहे. साऊंड कुठला असणार आहे, लाईट कुठली असणार आहे आणि शो कशाचा हे सगळं तुम्हाला पुढे जाऊन कळेल, कारण अजून मला पण माहीत नाही. अचानक शो आला आहे, त्याच्यामुळे आम्ही उठून अचानक डायरेक्ट निघालोय. मी आणि DJ अथर्व आम्ही दोघंजण सोबत आहे आणि विषय ठॉस होणार आहे, कारण आत्ता जस्ट आम्ही निघालोय. अजून एक तासभर तरी पोचायला लागेल. आणि इकडे पाठीमागं बघू शकता DJ अथर्व विषय ठॉस करणार आहे. आता काय बोलू, तर बसंत इकडं आहे आणि बस काय नाही, ब्लॉग शूट वगैरे करत होतो आणि गाड्यांचा आवाज खूप जास्त येत होता. त्याचबरोबर आपल्या 17 Pro Maxचं थोडंसं व्हॉइस टेस्टिंग करत होतं की कसा आवाज येतो किंवा काय क्वालिटी कशी येते. बघू आता कसा आला आहे आवाज, मला माहीत नाही, पण होप सो क्वालिटी आली असणार आहे चांगली. आणि चला लाईक करा पहिल्यांदा आणि ब्लॉग एन्जॉय करा. लेट्स गो ब्रो. आईच्या गावात भावना जी क्वालिटी येते का नाही, आय क्वालिटी चांगली येते. ब्लॉग म्हणजे व्हिडिओ क्वालिटी पण चांगली येते आणि ऑडिओ क्वालिटी पण टॉप नॉच लेवल येते. फक्त विषय एवढाच आहे की गाड्यांचा आवाज वगैरे थोडाफार येते, पण तो नॉईस रिडक्शन होतोय, ते नॉईस विषय क्लोज होतोय, नॉईस जातोय सगळा. पण बघू अजून मजा येणार आहे खूप जास्त. अजून ह्याच्यातले बरेच फीचर्स माहीत नाही, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. आता काही गोष्टी आता आपल्याला समजून घ्याव्या लागतील, तुम्हाला घ्याव्या लागतील समजून, कारण अजून मी ह्याच्यामध्ये प्रो झालेलो नाही. प्रो मॅक्स घेतलाय पण अजून मी प्रो झालेलो नाही. ज्यावेळेस मी प्रो होईल ना त्यावेळेस विषय टॉस असणार आहे भावनो, कारण क्वालिटी पैसा वसूल विषय भाई. ओ माय गॉड, लेट्स गो. आई शपथ भावनो, खरंच लय प्रॉब्लेम आहे तिथे. अजून मला काय खरंच समजून झालं. मी मगापासून वाईडला जायचा प्रयत्न करते, पण वाईड लेन्सला कॅमेरा जाईन झालाय. 1x आणि 2x दोनच दिसतंय, बाकीचं काय दिसन झाले, काय कळण झाले मला. काही टेन्शनचा माहोल आहे. बघू आता विषय असा आहे की थोडंसं शो अचानक ठरलाय, त्यामुळं लेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी फास्ट निघालोय, त्यामुळे थांबून सेटिंग वगैरे तर चेक नाही करू शकत. पण बघूया, नशिबानं जर झालं चालू तर वाईडचे सीन भेटतील, नाही तर 1x मध्ये विषय टॉस करून टाका. आईच्या गावात खतरनाक विषय भाई, खतरनाक आहे. येस घावले सेटिंग घावलेलं आहे ब्रो. ते फॉर्मॅट चेंज केला होता, FPS फॉर्मॅट चेंज झालेला आहे. FPS फॉर्मॅट 120 FPS ला शूट करत होतो. 120 FPS ला वाईड लेन्सला जात नाही कॅमेरा, म्हणजे हा एक फीचर समजलेला आहे, एक विषय समजलेला आहे आपल्याला. पण ठीक आहे, पण मजा येते. आणि काय बोलू, काय सांगू, पैसा वसूल हो रहा है दोस्तों, पैसा वसूल हो रहा है. तुम लोग लाइक करो और बस ब्लॉग एंजॉय करो. अभी कंटेंट की बारिश आने वाली है, तो एंजॉय करो ब्रो. भावनो, वातावरण एकदम टॉप लेवल, पाऊस येतोय का काय आणि ऊन पडतंय का काय अशा लेवलचं झालेलं आहे. मला पण काय समजत झालंय, पाऊस येणार आहे का फक्त हे असंच वातावरण राहणार आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी थोडासा पाऊस पडल्यासारखा केला, पण अजून काय दिसत नाही वातावरण. मला तर यावेळीच पावसाचं जरा म्हणजे रिस्कच वाटायला लागली. यावेळेस काय दुष्काळ वगैरे पडतोय का काय असं वातावरण वाटायला, मला भीती वाटायला लागल्या. कारण मी एवढा आत्ता एक्साइटेड आहे पावसाळ्यासाठी आणि भेंडी पाऊसच येणार आलाय, टेन्शन आलंय. बघू नशिबात काय विषय ठरलाय आता. गणपती बाप्पा मोरया. प्रथम तुला वंदितो कृपारा. एका साईडला हार पडलाय, जरा सगळं करा. गजानना गणराया. डायनासोर, ओ माय गॉड, डायनासोर. भावनो, कराडचा ब्रिज चालू झालेला आहे आणि पहिल्यांदा कराडच्या ब्रिजवरून आपण जाणार आहे. तर मला थोडंसं भीती पण वाटते, पण चला धाडस करून जाऊया, कारण कसं आहे अजून टेस्टिंग चालू आहे. पण चलो, रिस्क आहे तो इश्क आहे. आम्ही इश्क किस्से करू. चलो लेट्स गो. ब्रिज से करते. भावनो, इकडे बघू शकता गणपती बाप्पा मोरया. फायनली पहिल्यांदा कराडच्या ब्रिज वरून आपण चाललेलो आहे. ही एंट्री झालेली आहे आपली कराडच्या ब्रिज वरती. एवढा मोठा ब्रिज, थोडस मला टेन्शन आलेलं आहे, पण टेन्शन में मजा आहे. किक में मजा आहे. चलो जाते लेट्स गो.
भावनो, हाच तो कराडचा ब्रिज ज्याचं फार फार वर्षापासून काम चालू होतं आणि फायनली काम झालेलं आहे. आणि मला तर आता विश्वास होत नाही की आम्ही त्या ब्रिज वरून चाललोय. म्हणजे जे ट्रॅफिक एवढे दिवस झालं लागत होतं, सध्या ते ट्रॅफिक आमच्या गाडीच्या खाली आहे आणि आम्ही रिलॅक्स मध्ये चाललोय. भावानो, हे बघा, हे बघा, हे तुम्ही बघितलं असाल. हे इथं खूप ट्रॅफिक असते खाली आणि हा डीमार्ट, ह्या डीमार्टच्या वरून आपण चाललोय बेबी. ही गलत बात आहे. ब्रिज वरती सध्या आता टेस्टिंग सुरू आहे. अजून प्रॉपर ब्रिज चालू झालेला नाही, अजून टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे ब्रिज वरती थांबणं चुकीचं आहे. कृपया करून जर कराड साईडचं कोण असेल किंवा या रोडनं कोण जात असेल तर ब्रिजवरती कुणीही गाड्या थांबवून, आत्ता तरी कमीत कमी गाड्या कुणी ब्रिजवरती थांबवू नका. आणि भावानो, ब्रिज आयुष्यपत एवढा मोठा ब्रिज आहे ना, अजून संपलेला नाही. किती वेळ झाला आम्ही ब्रिजवरच आहे अजून, पण अजून ब्रिज संपत झालाय. भेंडी किती लांब आहे. पण जवळजवळ अर्धा पाऊण तासाचं ट्रॅफिक स्किप करून आम्ही पुढे आलोय. म्हणजे आहे मजा, आहे मजा तर आहे. फक्त टेस्टिंग व्यवस्थित कंप्लीट होऊ दे, मग भारी मजा आहे. आता जरा भीती वाटते. हे बघा, टर्न बघा, टर्न बघा, टर्न बघा, टर्न बघा. ओ ओ ओ ओ ओ फायनली इथं ब्रिजचा एंड पॉइंट आलेला आहे भावांनो. अजून पुढे या इथं म्हणजे नदीच्या इथं काम चालू आहे अजून, पण हा एंड पॉइंट आता सध्याच्या लेवलला तरी आहे. आणि आम्ही आता ब्रिजवरून खाली आलेलो आहे. सुखरूप आम्ही ब्रिजच्या पुढे आलेलो आहे. काही का असतं ना, आलेलो आहे. भावांनो, तर फायनली लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि सेटअप चालू आहे. कुणीतरी साऊंड चेक दिलाय आणि इकडे मेंबर बघू शकता, थोडेफार थांबलेले आहेत पुढं. आणि इकडे गाडीमध्ये सेटअप लावला. एका मिनिटमध्ये विषय ठॉस करून टाकायचा. छोटीशी स्क्रीन लावली. त्याच्यामुळे थोडंसं थांबवण्यात आलेलं आहे. तोपर्यंत अथर्व साहेबांना विषय काढण्यात ऐकायला दिलाय, फक्त ऐकायला नाही. आणि ही गँग बघा, तांडव लाईट. भावानो, शो एंड झालेला आहे आणि 12 वाजून गेलेले आहेत. आता आम्ही निघायला लागलोय आणि तिथं जाऊन स्टुडिओमध्ये जाऊन मग जेवायचं आहे. त्याच्यामुळं लगेच निघणं गरजेचं आहे. रपाक्कन निघूया आणि सपाक्कन जाऊया, टपाक्कन जेऊया आणि जाऊन सुळूम करून झोपूया. काय होतं विषय, पहिल्यांदाच असला मी पण बोललो. तर गाईज, आता आम्ही स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि आता जेवणार आणि जाऊन झोपणार. त्याच्या आधी मी जेवता डेटो कॉपीला लावतो. तर PC चालू केला आहे, डेटो कॉपी करतो या ब्लॉगचा आणि मग तोपर्यंत जेवतो आणि मग जाऊन झोपतो. ओके, उद्या परत नवीन ब्लॉग. तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या अशाच नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.